दिल्ली उच्च न्यायालयाने YouTube व फेसबुकवरील साईबाबांविषयीचे आक्षेपार्ह व्हिडिओ 7 दिवसांच्या आत हटवण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले आहेत। चाकणमधील 20 कंपन्या पायाभूत सुविधांच्या अभावामुळे स्थलांतरित होत असल्याबद्दल शरद पवार यांनी चिंता व्यक्त करत राज्य सरकारला तातडीने लक्ष घालण्याची सूचना केली आहे। FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मोहिमेनंतर शिक्षण विभागाने शालेय पोषण आहार पुरवणाऱ्या कंत्राटदारांना नोंदणी व अन्न परवाना बंधनकारक केला आहे। केंद्र सरकारच्या नव्या तांत्रिक निकषांमुळे आणि निधीच्या तुटवड्यामुळे महाराष्ट्रातील 49,000 गावांमधील जलजीवन मिशनची कामे रखडली आहेत। 2 लाख विद्यार्थ्यांशी संवाद साधणाऱ्या मिशन रायझिंग फ्लॉवर्स अभियानामुळे रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचा देशातील 100 सर्वोत्कृष्ट पोलीस प्रमुखांच्या यादीत समावेश झालाय। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी 22 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून ते पुण्यात विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत। कल्याण डोंबिवली पालिकेशी संबंधित रुक्मिणीबाई रुग्णालयात फ्रॅक्चर रुग्णाच्या पायाला प्लास्टर ऐवजी पुठ्ठा बांधून कर्मचाऱ्याने पैशांची मागणी केल्याचा गंभीर प्रकार उघड झालाय। ठाणे महापालिकेतून भिवंडीतील आतपोली भागात विनाप्रक्रिया कचरा टाकल्याने पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे त्रस्त 12 गावांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। पुण्यात दैवी शक्तीचा दावा करून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा स्वप्नील लांडे विरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी सप्टेंबर नंतरच्या परतीच्या पावसामुळे विदर्भ व मराठवाड्यातील पावसाचा अनुशेष भरून निघेल असा अंदाज वर्तवला आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।